नमस्कार, मी सुभाष हणमंते. आपण पाहताय चारवाक टीव्ही. मित्रांनो, आज 1 ऑगस्ट साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती. या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आजचा व्हिडिओ अतिशय विशेष म्हणून आपण करत आहोत, कारण 1963 पासून अनुसूचित जाती जनजाती या जातीला दिलं जाणारं आरक्षण आहे, या आरक्षणात वर्गीकरण झालं पाहिजे अशी मागणी 1963 पासून होत आहे. ही प्रथम मागणी पंजाबमधून करण्यात आली, त्यानंतर तामिळनाडू, केरळा, त्यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटका, त्यानंतर महाराष्ट्र, राजस्थान अशा राज्यामध्ये व्हायला सुरुवात झाली. मित्रांनो, याच मागणीच्या अनुषंगाने आंध्र सरकारने यात वर्गीकरण करून अनुसूचित जातीमध्ये प्रत्येक घटकाला वेगळं आरक्षण दिलं होतं. त्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध ई.व्ही. चन्नय्या या व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका केली आणि त्या याचिकेमध्ये सांगितलं की आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्याला नाही, हा विषय केंद्र सरकारचा आहे, केंद्र सरकारच याच्यात कायदा करू शकतं अशी बाजू मांडली. ती गोष्ट लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने त्या आरक्षणावर रोक लावली. त्या विरुद्ध ही केस देशाच्या सर्वोच्च न्यायालयात गेली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर अनेक यामध्ये घडामोडी झाल्या. तुम्हाला माहिती आहे, आपणाला कल्पना असेल, ई.व्ही. चन्नय्या ही केस 2004 मध्ये झाली. 2004 पासून यामध्ये अनेक घडामोडी झाल्या. ह्या सर्व घडामोडी होत कोर्टामध्ये एवढा विलंब लागला की हा विषय अडगळीला पडतोय काय अशी अवस्था झाली. परंतु पुन्हा पंजाबमधूनच एक केस आली आणि त्या केसच्या अनुषंगाने पुन्हा या केसला गती प्राप्त झाली. त्या निमित्ताने 2020 मध्ये 5 सदस्यीय खंडपीठाने असं सांगितलं की अनुसूचित जाती जनजाती समूहातील आरक्षणामध्ये वर्गीकरण करता येऊ शकतं. कारण आतापर्यंत परिस्थिती पाहिली तर अनेक घटकांना याचा लाभ झालाच नाही. या समूहामधील प्रबळ काही जाती आहेत, त्या मोजक्याच जाती याचा वारंवार लाभ घेतात. परंतु त्या जाती समूहामध्ये अल्प संख्याक आहेत, जे कमी संख्या त्यांची आहे, किंवा या समूहामध्ये लोकसंख्या त्यांची खूप लहान आहे, अशा वंचित घटकापर्यंत याचा लाभ गेलेला नाही. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केली. परंतु गंमत अशी होती, या विरुद्ध निर्णय दिलेला खंडपीठ सुद्धा 5 सदस्यीय खंडपीठ होतं. म्हणून 2020 खंडपीठ या आरक्षण वर्गीकरणाला 7 सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग केलं. त्यानंतर 2020 ते 2024 4 वर्ष यामध्ये गेले. शेवटी तो दिवस उगवला. आज ते सुद्धा साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी दीन दलित कष्टकरी, पालावर राहणारे, माकडवाले असे असंख्य जाती समूह वंचित घटकांच्या दुःखाविषयी अहोरात्र आपला आवाज बुलंद केला. त्यांच्यामध्ये क्रांतीची ज्योत पेटवण्याचं काम केलं आणि हा क्रांतिकारक निर्णय सुद्धा त्यांच्या जयंती दिवशी यावं, हा एक योगायोग म्हणावा. मित्रांनो, 1963 पासून आंध्र प्रदेश असेल, कर्नाटका असेल,
केरळा असेल, तामिळनाडू असेल किंवा महाराष्ट्र असेल, या सर्व राज्याने या अनुसूचित जाती जनजाती आरक्षण वर्गीकरणासाठी निर्णायक लढा दिलेला आहे। या लढ्याविरुद्ध, या वर्गीकरणाविरुद्ध ज्या प्रबळ जाती आहेत त्या सुद्धा अतिशय कणखरपणे व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला। कोर्टामध्ये मोठे मोठे वकील उभा केले गेले। शासकीय पातळीवर आपली जी ताकद वापरली, ते वजन वापरलं आणि वर्गीकरण होणार नाही या दिशेने त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांना यश सुद्धा येत गेले। त्यामुळेच अबकड वर्गीकरण हे इतक्या दिवस खोळंबून राहिलेलं होतं। परंतु देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व अडथळे आज दूर केलेत असं जर म्हटलं तर वावग होणार नाही। कारण हे एक 2-3 जातीला वगळून आजपर्यंत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले, आणखीन या आरक्षणाचा लाभ या वंचित घटकाला मिळालेला नाही। हे सूर्यप्रकाशासारखं सत्य आहे। यांच्या नावाचं बजेट कुठं जातंय हे सुद्धा कळत नाही। म्हणून आरक्षण वर्गीकरण होणं अत्यंत गरजेचं होतं। आरक्षण वर्गीकरण होणं हे अतिशय न्यायप्रिय आहे, हे संविधानाला अनुसरून आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी समतेची भूमिका घेतली त्या भूमिकेला सपोर्ट करणार आहे, त्याला समर्थ करणार आहे असं म्हणल्यास वावग होऊ नये। आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हजारो लोक या संघर्षामध्ये रात्र दिवस झटत होते, आपलं जीवन खर्ची घालत होते। आज त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट फळाला आले। हा वर्गीकरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। आता चेंडू आहे राजकीय लोकांच्या पारड्यामध्ये। आता राजकारणी याला किती सिरियस घेतील आणि या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी तत्परता दाखवतील, ही फार महत्त्वाची बाब आहे। हे बघण्यासारखं आहे। सर्वोच्च न्यायालयाने तरी या सर्व अडथळे आजच्या तारखेला दूर केलेत असं म्हटल्यास वावग होणार नाही। हा वर्गीकरणाचा रस्ता एकदम स्पष्टपणे मोकळा केला असं जरी म्हटलं तरी वावग होणार नाही। आता प्रत्येक राज्याला तो अधिकार प्राप्त झाला आहे, त्यांनी ते वर्गीकरण करू शकतात, फक्त त्यांची इच्छाशक्ती पाहिजे, एवढंच महत्त्वाचं आहे। पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय काय होऊ शकतं। आणखीन निकाल हातामध्ये आलेला नाही। अनेक पत्रकार याविषयी बोलत आहेत, चर्चा करत आहेत, हिंदी पत्रकार सुद्धा बोलत आहेत, देश पातळीवर याची चर्चा होत आहे, आणखीन चर्चा होणार आहे। 1-2 दिवसानंतर निकालपत्र हातात आल्यानंतर पुन्हा याच्यावर मंथन होणं फार गरजेचं आहे। पुन्हा भेटूया। सारवाक टीव्ही यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। ही आनंदाची, ही क्रांतिकारी बातमी तुम्हाला जी समजली असे अनेकांना समजू द्या, प्रत्येकापर्यंत ही जाऊ द्या। यासाठी जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा। थांबावं लागेल। धन्यवाद।